मल्होत्रानं सुरक्षेच्या दृष्टीनं संवेदनशील असलेल्या ठिकाणांना भेट दिल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे। त्यामुळे तपास यंत्रणांची डोकेदुखी वाढलेली आहे। ज्योतीनं काश्मीरच्या काझीगुंडमध्ये रेकी केल्याचा संशय व्यक्त केला जातोय। देश विदेशात दौरे करून ज्योती मल्होत्रानं अनेक ट्रॅव्हल्स व्लॉग तयार केले होते। वेगवेगळ्या लोकेशनवर ज्योती मल्होत्रानं व्लॉग केले। मात्र काझीगुंडेच्या या बॅकड्रॉपवर ज्योतीनं काढलेला हा फोटो तिला संशयाच्या भोवऱ्यात आणणारा ठरला। याच फोटोपासून सुरू झालेला तपास वेगवेगळ्या अँगलनं पुढे गेला। त्यात अनेक खुलासे झाले। मागील 2 वर्षात ज्योतीनं काश्मीरचा 2दा दौरा केल्याचं तपासात उघड झालं। इतकंच नव्हे तर काझीगुंड या महत्त्वाच्या ठिकाणी ज्योतीनं गरजेपेक्षा मोठा व्हिडिओ तयार करून पाकिस्तानला मदत केली का याचा तपास सुरू करण्यात आलाय। आता या फोटोंवरनं कोणी विचारेल की बाहेरनं फोटो घेतले तर काय होतं, पण तसं नाही आहे। त्या इमारतीची रचना किंवा तिथल्या भागाची रचना ही तुम्हाला कळते। त्याचं एक्झाम्पल असं आहे की तुम्ही एखाद्या लष्करी युनिटच्या जवळ गेले आणि तिथनं फोटो घेतले तर तुम्हाला जाळीत म्हणजे तारेचं कंपाऊंड दिसेल, त्याच्या आतमध्ये काय लागलं आहे ते दिसेल। राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनं काझीगुंड महत्त्वाचं का आहे ते आता पाहूयात। काझीगुंड जम्मू आणि काश्मीरला जोडणारं ठिकाण आहे। काझीगुंडला काश्मीरचं प्रवेशद्वार म्हटलं जातं। अनंतनाग जिल्ह्यातील हे महत्त्वाचं ठिकाण आहे। काझीगुंड राष्ट्रीय महामार्ग 44 वर असून इथूनच जम्मू आणि श्रीनगरला जोडला जातं। इथूनच पीर पंजाल पर्वतमाला पार केली जाते। काझीगुंड रेल्वे स्टेशनही अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण इथून थेट श्रीनगरला रेल्वेनं जोडलं जातं। ऑपरेशन सिंदूर सुरू असताना काझीगुंड सैन्यासाठी महत्त्वाचं केंद्र होतं। पाहायकरता जर असं म्हटलं तर हे फार क्षुल्लक आहे, पण आम्ही लोक जेव्हा इंटेलिजन्स पिक्चर बिल्डअप करतो ते असे तुकडे तुकडे जोडून करतो आणि ते तुकडे जोडण्यामध्ये अशा लोकांचा खूप मोठं योगदान असतं। ऑपरेशन सिंदूरच्या वेळी काझीगुंडमध्ये एअर डिफेन्स सिस्टीम S-400 आणि मिसाईल सिस्टीम काश्मीर खोऱ्यात तैनात करण्यात आली होती। त्यावेळी काझीगुंड सारख्या भागानं मोलाची भूमिका पार पाडली होती। पण तिथेच ज्योती मल्होत्रानं रेकी केल्याचा संशय बळावलाय। त्यामुळे तपास यंत्रणांनी या भागावर पुन्हा लक्ष केंद्रित केलंय। संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।